आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यू आर माय एंजल मम्मा. मला माहितीये हे सगळं तूच केलंयस. मी तुला सांगितलं बाप्पाला सांगायला की डॅडा काहीही करून ही केस जिंकू दे, आणि तू सांगितलंस ना, म्हणजे हे सगळं तूच केलंस. मला माहितीये की बाप्पा तुझं सगळं ऐकतो. मम्मा, माझी अजून एक विश पूर्ण करशील? तू बाप्पाला सांगशील की तुझ्यासारखी मम्मा मला द्यायला, आणि बाप्पानी का विचारलं ना तर सांग माझी शमिका एकटी आहे ना. नाहीतर अजून एक बेस्ट ऑप्शन देऊ. बाप्पाला सांग की वाड्या आजोबाच्या घरचे शमिकाच्या घरी राहायला येऊ दे, म्हणजे सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. आम्ही सगळे मजेत राहू. डॅडा पण खुश होईल आणि मी पण. आणि तुला आम्ही दोघं खुश राहायला पाहिजे ना. मग झालं तर बाप्पाला सांग काहीतरी जादू कर, आणि असंच होऊ दे. लवकर सांगा, मी वाट बघतीये. बाय मम्मा. गुड नाईट. शमू, शमिका, डॅडा. तुझी प्रेयर ऐकली मी. तू मम्माकडे काय मागितलंस हे माहितीये मला. म्हणूनच मी तुला हवी तशी आई आणली आहे. काय? खरंच? हो, खरंच. मला माहितीये तुला मम्माची सारखी आठवण येते ना. कोण आहे मम्मा? दाखव ना मला, ती कुठे आहे? बघ. कुठे आहे? ते काय, नीट बघ. ही नकोय मला. अगं नीट तर बघ, कोण आहे ती? नाही, ही नकोय. हा, हीच हवी आहे. शमिका, हीच हवी आहे मला. ही नकोय मला. शमू, ही पाहिजे मला. शमिका. नाही, ही नकोय मला. शमिका, काय झालं? हा, कुठे आहे ती? कोण कुठे आहे? स्वप्न पाहिलंस का काही? ओ गॉड, असं झालं का? काय रे डॅडा, तू स्वप्नामध्ये पण मिस्टेक करतोस? म्हणजे? नाही, काही नाही. वाह, छान. उपमा केलाय का शिरा? अहो, उपमाच केलाय. हो ना? हो दादा, उपमाच केलाय, पण तो लागतोय शिऱ्यासारखा. अरे तेव्हा मी चुकून साखर घातली की काय? हो, बहुतेक तुझा उत्साह आनंद सगळा उपम्यामध्ये उतरलाय, म्हणून उपमा गोड लागतोय. हे मात्र खरं आहे. हा, त्याचं माझं लेकरू हुशार आहे बाई. 3 वाक्यात सांगून टाकलं बाई सगळं.
वृंदाताई, तू केस जिंकलीयस, राणाला न्याय मिळालाय, सगळं तुला हवं तसं झालंय. आता यापुढे काय करायचंय ते ठरवलंयस का? नाही म्हणजे आता तुझ्या हातात जो काही वेळ असणार आहे त्यासाठी आम्ही काही सुचवलं तर चालेल? उवी बोल ना. थांब समीर, तुम्हीच सांगा. वृंदा, आम्हाला असं वाटतंय की तू बिझनेस मध्ये आम्हाला जॉईन व्हावंस. म्हणजे तुझ्याकडे खूप वेळ आहे आणि तो जात नाहीये म्हणून नाही, पण या सगळ्यावर तुझाही अधिकार आहे. आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया. हो वृंदाताई, तू खरंच ये. तू आलीस ना, खूप मदत होईल आम्हाला. पटतंय मला. उत्तम, मग आजपासूनच काम सुरू कर. बरोबर. कल करे सो आज कर, आज करे सो अब. जा बाई, तयारी कर जा. नाही, खाऊन झाल्यावर कर बाई. नाही थांबा, मला आजचा दिवस द्या. आजचा पूर्ण दिवस मी बर्फी सोबत घालवणार आहे. काय झालंय ना, गेले काही दिवस बर्फीला वेळच देता आला नाहीये, त्यामुळे आज कोणतंही काम नाही. आजचा दिवस बर्फीसाठी. चालेल, हरकत नाही. चला आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय. आम्ही कधीच रेडी आहोत. तूच आहे. उपमाय की शिराय, शिराय की उपमाय करत बसलाय. हो ना. चल चल बाहेर आहे, तुला बघतो. ये. तू पण बघणार आहेस? ती माझी बायको मला बघते ते काय कमी आहे का? एक मिनिट, मला कशाला मध्ये ओढताय उगाच? चला चला चला, आता उगाच ह्यावरून वेगळं भांडण सुरू होईल आणि सगळ्यांनाच उशीर होईल. चला. वृंदा, नाही म्हणजे आजचा दिवस तुला बर्फी सोबत घालवायचा आहे, सगळं ठीक आहे. पण काय म्हणजे इथून पुढे कसं काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे समीर रावांसोबत त्यांच्या बिझनेस मध्ये मदत करणार आहेस ना तू? हो, करेन की. हा. आणि काय, उरलेला वेळ बर्फी सोबत घालवेन, तिला छान वाढवेन. ते तर आहेच. बघा उठली ती. येते. आले बर्फी, आल्या. यार, आता कुठे कुठे फिरायचं? ही नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे? ही साईट पण लोड होत नाहीये. ताई, तुझ्या फोन मध्ये ही साईट ओपन करून दे ना. अगं, मला मुलांना अर्जंट नोट्स द्यायच्या तर ते वाट बघतायत. ताई, हे काम सुद्धा अर्जंट आहे. बाबांनी सांगितलंय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तू कर ना जरा. बरं, एक काम कर, हे घे, तूच कर. आणि पासवर्ड, तुझी बर्थ डेट. हे ऍप मुक्ताताईच्या फोन मध्ये. आपण आयुष्यात जे ठरवतो ते होत का नाही? मी ठरवलं होतं नेहमी स्ट्रॉंग राहायचं, कधी वीक पडायचं नाही. हे सगळे मेसेज मी त्या मुलाला पाठवले होते, मग हिच्याकडे कसे आले?
आभा झालं का तुझं काम? नाही होतंय, झालं की आणून देते ना. बरं ठीक आहे. हा अगं आई आई काय हो? मास्तर प्रसाद घ्या. कसला प्रसाद हो? कुठे गेला होतात? अहो नवशा गणपतीला गेले होते, आपल्या जवळच आहे ना. होय होय होय. आपली वृंदा निर्दोष सिद्ध झाली ना म्हणून. ये बाळा प्रसाद घे. हो घेते. बाबा ही गुजराती पद्धतीची अळूवडी बनवलीये मी आज. समीरला अशा पद्धतीची आवडते. ओवी सांगत होती ना त्या दिवशी, म्हणून म्हटलं की करून बघूया. तुम्ही दोघं खा आणि मला सांगा कशी झाली ते. बर्फी झोपली का? हो झोपलीये, तिला उठल्यानंतर खिमटी भरवायची. आलेच. एक मिनिट जरा ऐक ना. इथे बस जरा. बस. काय झालं बाबा? काय नाही ग, बरेच दिवस डोक्यामध्ये सुरू होतं बोलेन पण काही वेळ येत नव्हती. आताही योग्य वेळ नसेल कदाचित, पण तरी बोलतो. उगाचच उशीर झाला असं नको व्हायला. काय झालंय? काही नाही वृंदा, अगं काय आता इथून पुढे आयुष्यामध्ये कसं काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे म्हणजे मी हा असा म्हातारा, तुझ्या पदरात बर्फी आहे, काय कसं तिला वाढवणार आहेस? कसं एकटीने सगळं कसं काय करणार आहेस तू? बाबा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे माझं. तुम्हीच म्हणालात ना की बर्फी आहे सोबत, मग मी एकटी कशी काय? तसं नाही ग वृंदा. कळतंय मला. तुम्हाला माझ्याबद्दल, बर्फीच्या भविष्याबद्दल काळजी लागून राहिली आहे. सगळं कळतंय, पण नका एवढा त्रास करून घेऊ. या केसच्या दरम्यान जे काही अनुभव आले त्यावरून जग कसं असतं ते चांगलंच कळलंय. त्यामुळे आता यानंतर मोठ्यातलं मोठं संकट जरी आलं तरी धीराने सामोरे जाईल. तुम्ही केलेल्या शिकवणीवर विश्वास आहे माझा. स्वतःसाठी तर उभी राहीनच, पण बर्फीसाठी पण उभी राहीन. बाबा तुम्ही शिकवलेल्या सगळ्या गोष्टी शिकवेन तिला, त्याच संस्कारात वाढवेन, तसंच घडवेन तिला. नका काळजी करू. हो बाळा, पण आयुष्याला जोडीदार हवा ना. आशालता काकू, अहो एकटी स्त्री आपल्या मुलांना घेऊन सगळ्या जगाशी लढू शकते. तुमच्याकडे बघून शिकते. खूप आदर वाटतो तुमचा. हो खरंय, पण माझी मुलं एवढी लहान नव्हती अगं. बर्फी फार लहान आहे ना बाई. तरी सुद्धा तुला सांगते, एकटं राहणं सोपं नाही. हो मला कळतंय, तुम्ही दोघंही माझ्या भल्याचाच विचार करताय. खूप जास्त काळजी करताय बाबा तुम्ही. आणि राहिला प्रश्न जोडीदाराचा, तर यांच्याशिवाय मी आणखीन कोणाचाही विचार नाही करू शकत. यांच्यासारखं माझ्या आयुष्यात कोणी येईल असं मला तरी नाही वाटत आहे. मुळात मला अशा कोणाचा विचारच नाही करायचा.
समीर, स्वीट सिपची ऑर्डर दिली होती ना, त्याची डिलिव्हरी झाली का तेवढं बघा ना. हो करतो, हे आधी हातातलं काम संपवतो. हिशोब पूर्ण करायचा, ह्यालाच वेळ जाणार आहे, मी करतो नंतर. दादा तो हिशोब दे इकडे, मी करतो. अरे दे इकडे दे, मी करतो हिशोबाचं. तू वहिनीने सांगितलेलं काम कर. काय सांगितलं? डिलिव्हरी झाली की नाही ते चेक करायचं होतं ना, तू ते चेक कर. हिशोबाचं करतो. तुझ्याकडे काय 10 हात आहेत का सगळी कामं करायला? करतो मी. मुक्ता, आलीस तू? गुड. हो आले, वेळेत आले, रेडी आहे, चला. रेडी, एकदम रेडी. तुम्ही बाहेर जाताय? हो, म्हणूनच तर याने फोन करून बोलावून घेतलं आणि सिनेमाची तिकीट काढायला सांगितली. अरे मग भाऊजी, काय तुम्ही रेडी रेडी म्हणताय? हा, आणि सगळी वेळ लागणारी कामं घेऊन ठेवले स्वतःकडे. द्या इकडे, मी करते. वहिनी, मुक्ता, सिनेमाला जायचंय, पण आपण दोघांनी नाही, या दोघांनी सिनेमाला जायचंय. तू सिनेमाची तिकीट त्यांच्यासाठी काढायला सांगितली? हो. पण आज ह्या दोघांची अॅनिव्हर्सरी पण नाहीये, म्हणजे काही स्पेशल डे वगैरे आहे का? हो, काही स्पेशल डे नाहीये आज. पण तुझ्या लक्षात येतंय का मुक्ता, अगं कितीतरी दिवसांनी हे दोघ जण सगळ्या टेन्शन मधनं फ्री झाले, आणि फ्री होऊन आले कुठे? इथे काम करायला. मला असं वाटलं की या दोघांना थोडा आपला आपला असा वेळ मिळाला पाहिजे, थोडा एकांत मिळाला पाहिजे, म्हणून यांच्यासाठी सिनेमाची तिकीट काढली ती. सो तुम्ही दोघांनी आज सिनेमाला जायचंय. चला. आकाश, सगळं बरोबर आहे तुझं, सगळं, पण काम खूप आहेत, अर्धवट सोडून जाता येणार नाही. दे इकडे. अरे म्हणूनच तर मी हिला बोलवलंय. ही कशाला आहे? आम्ही दोघं मिळून सगळी कामं करू इथली. आणि दादा, ही ना रोजची कामं आहेत, मला माहिती आहेत कशी करायची ती, आणि आज नाही झाली तर उद्या करू. काही एवढं मोठं होणार नाहीये, पण तुम्ही आता सिनेमाला जायचंय. चला. आकाश, अरे तिने सिनेमाचं तिकीट काढलंय, काय तिचा हिरमोड करतोय? भाऊजी ऐका, असं काहीही नाहीये, आणि आम्हाला एकांत मिळण्यासाठी सिनेमाला जायची गरज नाहीये. तुम्ही गेलात ना सिनेमाला की आम्हाला इकडे एकांत मिळेल. तुम्ही जा. अरे बापरे, असं आहे का? थांब दादा, मग मी जातो सिनेमाला. थांब तू. हा, मग तेच तर म्हणतोय आम्ही, तुम्ही जा मूवीला, जा. वहिनी, अगं मस्करी करतोय मी. तू शांत बस ग जरा. काही नाही, तुम्हीच जायचंय सिनेमाला आणि आमचं हे ठरलंय. चला उठा. आकाश बरोबर बोलतोय. आजच्या दिवसासाठी ही सगळी कामं वगैरे बाजूला ठेवा. तुम्ही मस्त मूवीला जा, एन्जॉय करा, स्टेटस टाका, आम्ही इकडे बसून लाईक करतो. आणि शेअर सबस्क्राईब दोन्ही करतो. चला चला चला. उठा उठा. हे घे वहिनी, तुझी बॅग घे. घे. चला, तिकीट पाठवेल ती मोबाईलवर. चला चला चला. ते मी हिशोबाचं बघतो. चला चला, पटापट पटापट. चला. असं अचानक. बाय 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 बाय. ऑर्डरचा फोन आहे. बाय बाय दादा. छान पिक्चर बघा, आणि पिक्चरच बघा. ती दोघं गेली, आता आपल्याला एकांत मिळणार ना. मला काम आहे, खूप काम आहे. मुक्ता आहे बघ, खूप काम आहे. बस इकडे बस. बरं, मी ना जरा, हे काय करताय तुम्ही? काय करताय म्हणजे काय? ठमी येईल ना बाई आता, शमिका येईल शाळेतनं. भूक लागली असा धुशाला होती बाई ती, म्हणून सगळं खाऊ तयार करते. तुम्ही पण मदत करा मास्तर. हे घ्या. अशाल ताई, असं काय करताय? आता ती इथे आपल्या घरात येणार नाही. काल अजिंक्यराव काय सांगून गेले? विसरला? विसरले बाई, लक्षातच नाही बाई माझ्या, आता ती येणार नाही ते. तिला सगळं आवडतं ना हे खायला, म्हणून तयार करून ठेवत होते. सवय लागली हो तिची. जशी आपल्याला तिची सवय लागली आहे तशी तिला सुद्धा आपली सवय लागलीच असणार ना, नाही का? जरा विचार करून बघा. नाही म्हणजे आपण आपल्या मनाची समजूत काढू शकतो, ती एवढीशी लहान पोर, तिला हे सगळं कसं समजणार आणि कोण समजावणार? पण या सगळ्यामध्ये आपण तरी काय करणार हो?
असो, पण मी तर माझं एक बाहेर काम आहे, तर जरा करून येतो. आलोच जाऊन जरा. नाही, हे सगळं चिरून ठेवलंय. आता काय खाऊ आपण, घरातच सगळे खाऊ सगळे. आलोच मी. हो